हॅलो फ्रेंड्स, तर आपण आलो आज आहे ना नवीन ॲप आहे इट्सचा. तो मासेमारीसाठी परफेक्ट टायमिंग आणि कुठला लूर कुठे वापरायचा त्याची परफेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल. तर त्याचा लॉन्च आहे आज. तर आपण आलो ओपन सी फिशिंग टॅकल. तर चला जाऊया. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही सगळे आलात त्याच्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. आपण एक नवीन लॉन्च करतोय ॲप. तो मासेमारीसाठी तुम्हाला उपयोगी पडेल. त्याचं नाव आहे इट्सा. याला ग्रीक शब्द आहे जादुई मंतरलेला पाणी त्याचा अर्थ होतो. तर त्याचा वापर करून आपण कुठल्या मूनफेसला आपल्याला जास्त मासे लागतात, सकाळ दुपार संध्याकाळ रात्र असा पौर्णिमा अमावस्या त्याच्या आधी त्याचा पूर्ण डेटा या ॲपमध्ये सेव्ह केला जातो आणि बाकीचे अँगलर्स यांच्या अनुभवातून त्यांनी टाकलेल्या कॅचमधून हा ॲप तुम्हाला सजेस्ट करतो की कुठल्या दिवशी तुम्हाला मासेमारीसाठी जायचं आहे आणि कुठल्या स्पॉटमध्ये जायचं आहे. ते तुम्हाला परफेक्ट गाईड आणि ती परफेक्ट विंडो ज्या वेळेमध्ये तुम्हाला मासा लागू शकतो त्याच्यासाठी तुम्हाला गाईड करतो. तर नक्की हा ॲप डाउनलोड करून याचा पुरेपूर फायदा घ्या. तर म्हणतो जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनी आपण हे बोर्ड उघडून ॲप ओपन करूया. तर या सगळ्या जण 3, 2, 1 भारतामध्ये भारतीय अँगलरसाठी तो फीचर आपण टाकलेला आहे. तर आपण याचा डेमो घेऊया. SOS फीचर याच्यासाठी उद्या कुठला अँगलर फिशिंगला गेला, एकटा गेला आणि तो पडला फिशिंग करताना किंवा त्याला काही दुखापत झाली किंवा अचानक त्याला इमर्जन्सीची गरज पडली, म्हणजे तब्येत खराब झाली, तर त्या लोकेशनला तो पोचला आहे हे तिथल्या जवळच्या माणसाला कळलं पाहिजे ना की बाबा याला मदतीची गरज आहे. तो फोन करेल, त्याच्या जवळच्या माणसाला फोन करून तो माणूस तिथे येईपर्यंत, त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मिळेपर्यंत बराच वेळ निघून जाईल आणि मे बी त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपण SOS फीचर केलेलं आहे, जेणेकरून एखाद्या अँगलर जर संकटात सापडला तर त्याला लवकरात लवकर मदत मिळावी आणि ती मदत आपल्या अँगलिंग कम्युनिटीतनं मिळावी याच्यासाठी आपण SOS फीचर ॲड केलेलं आहे. तर आपण आता डेमो ट्राय करूया. SOS फीचर डायरेक्ट आपण सांगतो की याचा काय विषय. मला एक कोणतरी व्हॉलेंटियर पाहिजे जो बाईक घेऊन पटकन लांब जाईल कुठेतरी. कोण आहे तिथून? माझा मोबाईल घेऊन जा. हा बघा त्याच्याकडे बच्चाकडे. अर्जंट हेल्प नियर युअर लोकेशन, टॅप टू व्ह्यू डिटेल्स. आता त्या नोटिफिकेशनला टॅप करा सगळ्यांनी. टॅप केलं, उघडलं नोटिफिकेशन. आता त्याचं नाव दिसतंय हर्षल कदम. तो किती लांब आहे ते कळत आहे, कधी ट्रिगर केलं SOS ते कळत आहे. कॉन्टॅक्ट नंबर त्याने आता प्रोव्हाइड नाही केला आहे, त्यामुळे आपण त्याला कॉन्टॅक्ट नाही करू शकत, पण आपल्याला त्याचं डिटेल्स मिळाले. आता नॅव्हिगेट टू गुगल मॅप्स केलं आपण तर एक्झॅक्ट पोझिशन आपल्याला त्या अँगलरची कळणार आहे. आता नॅव्हिगेट टू गुगल मॅप करा. दिसलं सगळ्यांना मॅप. आता तुम्ही बॅक केलं आणि परत ॲपमध्ये गेला, तिथे आय कॅन हेल्प म्हणून बटन आहे, ते आय कॅन हेल्प बटन दाबा. ठीक आहे. आय कॅन हेल्प केल्यानंतर खाली बघा, स्क्रोल केल्यानंतर किती अँगलरने रिस्पॉन्ड केले ते लिस्ट दिसते. तर बेसिकली जेव्हा त्यांनी SOS ट्रिगर केला त्याच्यानंतर तुम्ही त्याचं लोकेशन बघितलं आणि तुम्ही म्हणलात की मी मदतीला येतोय, हे त्यालाही कळलं आहे की माझ्या ॲप यूज करतायत. गेलं लास्ट 5 तासामध्ये ॲप उघडलेलं आहे, त्यांना हा मेसेज जातो. आणि ॲट द सेम टाईम 5 किलोमीटर मिनिमम मॅक्सिमम 20 किलोमीटरपर्यंत, 20 ते 22 किलोमीटरपर्यंत ॲप हे SOS नोटिफिकेशन पाठवतो. म्हणजे समजा एखाद्या अँगलरच्या जवळपास जरी नसेल माणूस, तरी कोणाला नाही कोणाला ही इन्फॉर्मेशन जाणार आहे आणि कळणार आहे की अँगलरला मदतीची गरज आहे आणि तो त्याच्यापर्यंत मदत पोहोचवू शकतो. तर हे खूप मोठं फीचर आपण याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि ऑब्व्हियसली अँगलर्सच्या फीडबॅक आल्यानंतर मी स्वतः टेस्टर आहे ITमध्ये आणि खूप मोठ्या कंपनीची टेस्ट लीड आहे आणि जबाबदारी बरीच मोठी आहे तिच्यावर. तर तिचाही सपोर्ट मला खूप मिळाला आहे ॲप डेव्हलप करताना आणि तिला काहीतरी बोलाय
ॲक्च्युली मी आहे ना IT टीमचा एक छोटासा पार्ट आहे. कुठलाही प्रोडक्ट आपल्याला बनवायचा असेल ना तर आपल्याला एक प्रोडक्ट टीम लागते, प्रोडक्ट ओनर लागतो, एक बिझनेस ॲनालिसिस लागतो, एक डेव्हलपर लागतो, एक टेस्टर लागतो, प्लस एक BA ची एक टीम असते, एक ऑपरेशन टीम असते. म्हणजे असे मिळून टोटल टीम बोलते मी, हा एक पर्सन नसतो. असे मिळून टोटल कमीत कमी 20 ते 25 पर्सन्स लागतात आपल्याला एक छोटंसं प्रोडक्ट डेव्हलप करायला. आणि मी गेले 3 महिन्याला बघते, हा दिवस रात्र फक्त एकटा ते प्रोडक्ट डेव्हलप करतो. तर हे खूप जास्त एफर्ट्स आहेत. मी खूप वेळा ॲप्रिशिएट केलं आहे त्याला की तू एकटा इतका विचार करून इतके छोटे छोटे लुक्स होल त्यांनी बघितलेले आहेत आणि इतकं छान त्यांनी डेव्हलप केलं आहे ना. तर मलाही असं वाटतं की त्याचं पुढे छान हे होईल. मी एक्सपेक्ट करत होतो अजून भरपूर लोक येतील, पण तुम्ही आले हे माझ्यासाठी मोर एनर्ज झालं. तर मालवणी लाईफचे लकी दादा या तुम्ही लकी दादा आलेला आहे आपल्याकडे आज. सो खूप ही अभिमानाची गोष्ट आहे की हे आपल्या लोकांसाठी अभिनय ॲप बनवलेलं आहे. सो जास्तीत जास्त लोकांनी याचा वापर करावा आणि वापर करण्यापेक्षा याचा जास्त प्रचार करावा, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे ॲप पोचेल. आणि या अनुषंगानेच मी इथे आलो, कारण का मी नेहमी अँगलर्सला काही मिळावं किंवा अँगलर्स आमच्या सिंधुदुर्गात आल्यानंतर त्याला अजून काय देता येईल याबद्दल प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच हे ॲप त्या अँगलरसाठी खूप चांगलं आहे. सिंधुदुर्गातले असतील किंवा आपल्या कोकण पट्ट्यातले किंवा ऑल ओव्हर इंडियामधले सगळ्यांना हे ॲप उपयोगी येणार आहे. सो नक्की सगळ्यांनी ॲप वापरा पण आणि त्याचा प्रचार पण करा. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे एका मराठी मुलाने बनवलेला आहे.